Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. साठी शिवसेनेत पक्ष विलीन करण्याची शिंदेंची ऑफर. बच्चू कडू उद्या भूमिका जाहीर करणार, तर मुंबईमध्ये बच्चू कडू आणि उदय सामंत यांच्यामध्ये बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती. विलीनीकरणाच्या शिंदेंच्या ऑफरवर प्रहारचे पदाधिकारी सकारात्मक. मात्र विलीनीकरणानंतर प्रहारला मंत्रिपद आणि विदर्भातील शिवसेनेची सूत्र हवीत, पदाधिकाऱ्यांची मागणी. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवर मंत्री सरनाईक ठाम, पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता. मराठी शिकण्यास मुदतवाढी संदर्भात आज निर्णय होणार. मंत्री सरनाईकांची आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार. भोंदू खरात प्रकरणानंतर महिनाभरानंतर रुपाली चाकणकर ऍक्टिव्ह मूडवरती. नाशिकच्या नांदूरमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक. खरात प्रकरणी चाकणकरांना दुहेरी राजीनामा द्यावा लागला होता. घाटकोपरमधील 2 लहान मुलींवर अत्याचार प्रकरणी सोमय्या आक्रमक. घाटकोपर पोलीस ठाण्यात किरीट सोमय्यांचा तब्बल 14 तास ठिय्या. अत्याचार प्रकरणी आता क्राईम ब्रांच तपास करणार. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींबाबतच्या वक्तव्यावरून बागेश्वर बाबाकडून पुन्हा एकदा माफीनामा. मी देखील शिवरायांचा आदर करतो असं म्हणत बागेश्वर बाबाने शिवप्रेमींची माफी मागितली. आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबेंना शिवेगाळ केल्याचं प्रकरण. गायकवाडांविरोधात पुरोगामी संघटना आक्रमक. रोहित पवार आज गायकवाड यांच्या बुलढाण्यातील घरासमोर आंदोलन करणार. पुणे स्थानकाजवळ रात्री मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनचा डबा रुळावरून घसरला. घटनेत सुदैवानं कोणतेही जीवितहानी नाही. प्रशासनाकडून प्रवाशांसाठी दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था. रात्री 2 वाजता वंदे भारत ट्रेन यार्डात पाठवली. वंदे भारत ट्रेनच्या अपघातामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती मोठा परिणाम. पुणे रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी, तर दुपारी 1 वाजेपर्यंत पुणे ते लोणावळा लोकल शिवाजीनगर स्थानकावरून सुटणार. भक्तांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापुरातील भोंदू मनोहर भोसलेची चौकशी. आयपीएस अंजुना कृष्णन यांच्याकडून मनोहर भोसलेसह त्याच्या साथीदाराची ही चौकशी. दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार. विधान परिषदेसाठी भाजप 30 एप्रिलला यादी जाहीर करणार. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार, सूत्रांची माहिती. मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधून संधी दिली जाणार. विधान परिषदेच्या मवियातील एका जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. उद्धव ठाकरे तयार नसतील तर काँग्रेस लढणार. वडेट्टीवार सतेज पाटलांपाठोपाठ आता नाना पटोले यांच्याकडूनही स्पष्ट. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्ली दौऱ्यावरती. हायकमांडमधील नेत्यांची भेट घेणार. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत केसी वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यात चर्चा होणार. बीडमधील असाजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख मैदानात. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पद रिक्त. मुंबईवर पाणी टंचाईचं सावट. 1 मे पासून पाणी कपात लागू करण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 28.79% पाणी साठा शिल्लक. जालन्यामध्ये 87 कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती. खतांच्या विक्रीमध्ये अनियमितता आढळल्यानं 9 केंद्रांचा परवाना निलंबित. 41 कृषी सेवा केंद्र चालकांना नोटीस, तर 5 ठिकाणी गुन्हाही दाखल. मुंबईच्या पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यूचं प्रकरण. विषबाधेसंदर्भात पोलीस तपासामध्ये संशयास्पद काहीही आढळलेलं नाहीये. फॉरेन्सिकच्या अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार असल्याची पोलिसांची माहिती. मीरा रोडमधील चाकू हल्ला प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे वर्ग. आरोपी इसिसशी संबंधित व्हिडिओ पाहायचा. तपासासमोर सुरक्षा रक्षकावरील हल्ल्याचा आणखी एक फोटोही समोर. भारत अगोदरपासूनच हिंदू राष्ट्र वेगळ्या घोषणेची गरज नाहीये. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.